नमस्कार. घोर कष्टोद्धरण स्तोत्रावर आपण काही अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो आहोत. आज आपण तिसरा श्लोक घेतो आहोत. तो श्लोक मी वाचते. पापं तापं व्याधिमाधिं च दैन्यं भीतिं क्लेशं त्वं हराशुत्वदन्यं त्रातारन्नो वीक्ष ईशास्तजूर्ते घोरात कष्टात उद्धरास्मान नमस्ते. हा जो श्लोक आहे खरं तर घोर कष्टोद्धरण स्तोत्र ज्या गोष्टींच्यावर आधारित आहे आणि ज्या कारणासाठी निर्माण केलं किंवा ज्या काही मागण्या त्याच्यामध्ये करायच्या त्याचा परिपाक ह्या स्तोत्रामध्ये दिसण्यात येतो. ह्या स्तोत्राचा आपल्याला आजच्या एका दिवसामध्ये अभ्यास होणार नाही. ह्याला 2 दिवस कदाचित 3 दिवसही लागू शकतात. ह्या संपूर्ण 4 ओळींच्या श्लोकामधला पहिली ओळ जी आहे, पापं तापं व्याधिमाधिं च दैन्यं. पाप ह्याचा अर्थ दुष्कर्म किंवा आपण केलेलं काही दूषित किंवा चुकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्यांना सर्वसाधारणपणे पाप असं म्हटलं जातं. आता हे पाप 3 प्रकारात साधारण विभागलंय: कायिक, वाचिक आणि मानसिक. कायिक म्हणजे शारीरिक पाप, वाचिक म्हणजे वाणीने केलं जाणारं पाप आणि मानसिक म्हणजे मनाने केलं जाणारं पाप. म्हणजे जे दुष्कर्म शरीराने केलं जातं, वाणीने केलं जातं किंवा मनाने केलं जातं, त्या ह्या 3 प्रकारांचा आज आपण अभ्यास करूया. कायिक पाप म्हणजे प्रत्यक्ष मारहाण करणं, कोणाची एखादी वस्तू जबरी बळकावणं, जबरदस्ती करणं, एखाद्यावर अत्याचार करणं, अशा पद्धतीच्या जिथे शरीराचा जोर किंवा शरीराचं बल जिथे वापरलं जातं त्या सर्व प्रकारच्या दुष्कर्मांना कायिक पाप असं म्हटलं जातं. वाचिक म्हणजे आपण दुसऱ्याची चहाडी करणं, दुसऱ्याबद्दल काहीतरी वाईट बोलणं, दुसऱ्याला शिव्या गाळी करणं, दुसऱ्याची निंदा नालस्ती करणं, दुसऱ्याबद्दल खोटं चित्र निर्माण करणं, एखादं गॉसिपिंग करणं, अशा पद्धतीच्या दुष्कर्मांना किंवा कृतीला वाचिक पाप असं म्हटलेलं आहे. आता मानसिक पाप म्हणजे ह्या कायिक आणि वाचिक दुष्कर्म करण्याच्या आधी ती प्रक्रिया मनामध्ये निर्माण होते. म्हणजे एखादी चोरी करायची आहे तर त्याचं प्लॅनिंग आधी मनामध्ये होतं. म्हणजे तो विचार, दुष्कर्माचा विचार मनात येणं, एखाद्याचं गॉसिपिंग करणं किंवा एखाद्याची निंदा नालस्ती करणं, तर निंदा नालस्ती करण्याच्या आधी मनामध्ये ते बीज निर्माण होतं, मनामध्ये ते विचार निर्माण होतात. त्या अशा पद्धतीच्या वैचारिक दुष्कर्मांना मानसिक पाप असं म्हटलं जातं. आपण असं म्हणतो की जे पेरावं ते उगवतं. जे कर्माचा सिद्धांत जे सांगतं ते असं सांगतं की जे पेरावं ते उगवतं. तुम्हाला जर आंबा हवा असेल तर आंब्याचंच बीज पेरायला पाहिजे. तुम्हाला त्या ठिकाणी मोठं दिसतं म्हणून फणसाचं बीज पेरून चालणार नाहीये.
तुम्ही जर फणसाचं बीज पेरलं, भले तुम्हाला आंबा हवा असेल, पण बीजाचे गुणधर्म हे फणस देण्याचे असल्यामुळे तुम्हाला जरी असं वाटलं की तो आंबा देईल, पण आंबा तो न देता तो फणसच देईल. त्यामुळे जे पेरणार ते उगवणार. ह्याच उक्तीने जी काही कर्म आपण करतो त्या कर्मांचे फळ आपोआप मिळतात. म्हणजे त्याला तुम्ही कितीही खत पाणी घाला, पण त्याचं फळ हे जसं जे बीज आहे त्याचप्रमाणे मिळतं. आणि त्या फळांना ताप असं म्हटलं जातं. जे कर्म, बऱ्याचदा असं होतं की आपण एखादी गोष्ट करायला जातो, होत नाही. आपल्याला कळत नाही की अडथळा काय येतो. आपल्याला ताप येतो. बरेच डॉक्टर्स आपण करतो, बऱ्याच तपासण्या करतो, पण मूळ काही सापडत नाही आणि निदान काही होत नाही. आणि ह्या ठिकाणी डॉक्टर काही प्रयोग करतात आपल्यावर आणि औषध देतात. ते औषध जेव्हा देतात तेव्हा त्याच्यातून प्रत्यक्ष दुखणं बरं होण्यापेक्षा काहीतरी वेगळ्या प्रक्रिया आपल्या शरीरामध्ये होतात आणि शेवटी रोग बरा पण औषध नको अशी अवस्था होते. ह्या अवस्थेला आध्यात्मिक ताप असं म्हटलं जातं. तापाचे सुद्धा प्रकार आहेत, ज्याला आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक ताप असे 3 प्रकार पुन्हा तापाचे आहेत. ताप म्हणजे म्हटलं तसं की जे काही कर्म करतो त्या कर्माची फळ, त्याला ताप म्हणायचं. आपण जे काही खातो, आरबट चरबट खाल्लं तर शारीरिक आजार निर्माण होणार आहेत. जे काही शारीरिक व्याधी तयार होतात, आपल्या चुकीच्या वर्तनामुळे ज्या काही शारीरिक व्याधी तयार होतात, त्या व्याधींना आधिभौतिक ताप असं म्हटलं जातं. आधिदैविक म्हणजे आधिदैविक ताप हा मृत्यूनंतर जो त्रास होतो, त्या त्रासाला किंवा जी गती प्राप्त होते, मृत्यूनंतर जी गती प्राप्त होते, त्या गतीचा जो त्रास आहे त्या त्रासाला आधिदैविक ताप असं म्हटलं जातं. म्हणजे भूत प्रेत पिशाच योनीमध्ये मार्गक्रमण होणं, ह्याला आधिदैविक ताप असं म्हटलंय. बऱ्याचदा असं होतं की गावाकडचे लोक म्हणतात की खंडोबा रागवला किंवा एखादं काहीतरी वारं लागलेलं आहे त्यांना. तर हे जे काही आहेत आणि त्याच्यामुळे त्या लोकांचं जे वर्तन चुकीचं होतं किंवा वेडवाकडं होतं, थैथयाट होतो, काहीतरी भलतंच काहीतरी वर्तनामध्ये बदल होतात की जे सर्वसामान्य माणूस हाताळू शकत नाही. अशा पद्धतीची त्यांची शारीरिक क्षमता, म्हणजे ज्याला कोणालाही बाधा झालेली आहे, ह्या गतीमुळे दुसऱ्या कोणाला तरी बाधा निर्माण झालेली आहे, ती बाधिक व्यक्ती अशा पद्धतीचं गैरवर्तन काही करायला लागते. ज्या वेळेला आपण एखाद्याची काहीतरी हिसकून घेतो, काहीतरी बलात्काराने काहीतरी त्याच्यावरच्या बळजोरीने एखादी त्याची वस्तू आपण काढून घेतो किंवा त्या व्यक्तीला आपण त्रास देतो, त्यावेळेला जर समजा काही कालांतरानंतर त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर आपल्याला झालेल्या संतापाचा तो उट्ट काढण्याचा प्रयत्न करतो असं म्हणायला हरकत नाही. आणि त्यावेळेला त्या पिशाच्च योनीमध्ये गेलेली तो आत्मा, ती गती
ज्यांनी त्रास दिलेला आहे त्याला त्रास करण्याचा प्रयत्न करतो आणि आपलं जे काही त्यांनी हिसकावून घेतलेलं आहे, बळजोरीने जे काही घेतलेलं आहे ते परत वापस घेण्याचा प्रयत्न करतो. अशा वेळेला आपण म्हणतो की त्या व्यक्तीला भूत लागलंय, पिशाच लागलंय, काही पछाडलेलं आहे. तर ही जी गती तयार होते, आता जो कोणी आत्मा ह्या गतीमध्ये जातो, तो जो जातो तो अति आसक्तीमुळे किंवा संतापामुळे त्या भावना आपल्या बरोबरीने घेऊन तो मृत पावतो आणि म्हणून ह्या गतीमध्ये तो जातो. ही आधिदैविक गती ही परमेश्वरी कृपेशिवाय बरी होत नाही. काही त्याला दही भात दिला, दूध भात दिला किंवा आणि काहीतरी वस्तू दिल्या तर त्याने ती शमन होणारी गती नाही. तर त्यासाठी ईश्वरी कृपा आवश्यक आहे आणि ईश्वरी आशीर्वाद असल्याशिवाय ज्याला कुणालाही गती प्राप्त झाली आहे ती गती शमन होत नाही. आध्यात्मिक ताप अनेकदा असा असतो की एकदा असं होतं की कोणी बऱ्याच पोथ्या वाचतात, सतत देवधर्म करत असतात, सतत सत्कर्म करत असतात, पण तरीही प्रचंड मोठ्या संकटातून जात असतात. एकामागोमाग अशी संकटांची मालिका ह्या माणसांच्या मागे लागलेली असते. त्यावेळेला आपण म्हणजे समाज असं म्हणतो की अरे हा इतकं देवाचं करतो पण त्याच्या मागे इतका संताप काय. मुळात आधी गोष्ट अशी आहे की जे वर येतं, म्हणजे जे काही संकटांची मालिका जी काही वर येते, ही वरवर करणी आपल्याला जी दिसते हे त्या व्यक्तीचे भोग असतात म्हणजेच ताप असतो, म्हणजेच पूर्वी कधीतरी केलेल्या पापांचं ते फळ असतं. ज्या वेळेला व्यक्ती एखादी अध्यात्म करते किंवा काही पोथ्या पुराण वाचते, त्याचा परिपाक म्हणून ही पूर्वीची जी केलेली दुष्कर्म आहेत ती सगळी वर येतात आणि ती भोगावी लागतात आणि त्या भोगातून जाणं हे अधिक श्रेयस्कर असतं. पण त्याच वेळेला मी इतकं करतो मग मी आता देव मानणारच नाही अशी जर भाषा केली आणि जे काही करायचं आहे ते करणं मध्यातच जर सोडून दिलं तर त्या पापातून जी निवृत्ती व्हायला पाहिजे त्या निवृत्तीचा मार्ग आपल्याच कर्मांनी परत आडवा येतो आणि जी निवृत्ती पापातून व्हायला हवी ती होत नाही. आणि मग पुन्हा कालांतरानंतर परमेश्वरी सान्निध्य न मिळाल्यामुळे जी काही ऊर्जा तयार करायची ती न केली गेल्यामुळे त्या पापातनं जे काही कर्मफळं जी असतात ती कर्मफळांना पुन्हा दूषित अशी पूरक ऊर्जा मिळते आणि पुन्हा ते भोग जन्मोजन्मांतरासाठी भोगत राहावे लागतात. अशा पद्धतीची ही पाप हे किंवा जे काही दुष्कर्म आहे ते ह्याच जन्मी करायला पाहिजे अशी गरज नाहीये. ते कुठल्याही जन्मातून असू शकते, कुठल्या तरी खूप आधीच्याही जन्मातून असू शकते. त्यामुळे ते कधी फळेल हे कधी सांगता येत नाही आणि मग ते जन्मोजन्मासाठी आपल्या बरोबर येतं. तर ही शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक, आत्मिक ताप संताप जो आहे ह्या सर्वातून माझी निवृत्ती कर अशी आळवणी त्या ठिकाणी त्यांनी केलेली आहे. पापं तापम व्याधी माधींच दैन्यम. ज्या वेळेला शरीर दुःखी असतं किंवा शरीर
आजारी असतं, आवश्यकता नाही की ताप असला पाहिजे, पण कुठलंही दुखणं जेव्हा शरीरामध्ये असतं तेव्हा मन दुःखी असतं. जेव्हा मन दुःखी असतं त्यावेळेला आपल्या क्रिया करण्यावर म्हणजे आपल्या रोजच्या कारभारावर सुद्धा परिणाम होतो. त्यामुळे आपल्याकडून कोणतंही कार्य, कोणतंही काम नेटकेपणाने पार पाडलं जात नाही. त्याचं कारण शारीरिक आणि मानसिक व्याधी आणि संताप हे जन्माला आलेले असतात. व्याधी म्हणजे शारीरिक व्याधी ज्या पापामुळे निर्माण होतात. पाप म्हणजे दुष्कृत्य. केवळ पाप म्हणजे आपण पाप ह्या शब्दा मागे जो एक लिमिटेड असा जो धरतो केवळ तेवढाच नव्हे, तर आपण चुकीच्या गोष्टी खाणं ह्या सुद्धा आपल्या शरीरावर करत असलेला आपण अत्याचार आहे. आवश्यकता नाही की आपण दुसऱ्यावर अत्याचार करतो, पण त्याच वेळेला म्हणजे दुसऱ्यावर अत्याचार करतो तेव्हाच पाप घडतं असं नाहीये. तर आपण आपल्यावर सुद्धा जेव्हा अत्याचार करतो तेव्हाही ते ईश्वराच्या प्रती आपण आपल्या शरीराला संतापवत असतो आणि म्हणून तिथे पाप निर्माण होतं. आणि अशा वेळेला त्या व्याधी तयार होतात. आणि जेव्हा व्याधी तयार होतात तेव्हा आधी तयार होतात. आधी म्हणजे मानसिक रोग. मग मानसिक रोग म्हणजे आळस येणं हाही मानसिक रोग. काही काम करावंसं न वाटणं हा मानसिक रोग. उद्या करूया, नंतर करूया असं वाटणं, चालढकल कामामध्ये करणं हा मानसिक रोग. एखादी काहीतरी गोष्ट बघितली, दडपण येणं किंवा संताप होणं, हे करायचंय म्हणून चिंताग्रस्त होणं, ह्या सगळ्या माधी ह्याच्यामध्ये येतात. आधी व्याधी आणि आधी म्हणजे आपण आधी व्याधी असं जे म्हणतो ते मानसिक आणि शारीरिक व्याधींचे हे लक्षण आहे. आणि ह्या सगळ्या ह्याच्यामुळे येणारं दैन्य जे आहे, दैन्य म्हणजे दारिद्र्य. मग तो वैचारिक दारिद्र्य असेल, बौद्धिक दारिद्र्य असेल, कार्मिक दारिद्र्य असेल, आर्थिक दारिद्र्य असेल, नातेसंबंध जवळ नाहीत नातेसंबंधांचं दारिद्र्य असेल, सामाजिक दुरावा हे आपल्याला बळीत टाकलाय किंवा आपण समाजामध्ये जाऊन मिसळू शकत नाही असे स्वतः आपणच परिस्थिती एकलकोंडेपणाची करून घेतलेली आहे. ती हे आपलं दारिद्र्यच आहे की समाज आपल्याबरोबर नसावा. ह्या अशा पद्धतीचं सर्व प्रकारचं दैन्य परमेश्वरा तू हरण कर. आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये घोरात कष्टात उद्धरास मान नमस्ते हे जे म्हटलंय तर घोर कष्ट कोणकोणते हे ह्या 3 ओळींच्या मध्ये म्हणजे हा तिसरा जो श्लोक आहे त्या तिसऱ्या श्लोकामध्ये अधिक उठावदारपणे आपल्याला दिसून येतो. आपण आता उद्या पुढची ओळ पाहूया. भीतिं क्लेशम त्वं हराशुत्वदन्यम. ही ओळ आपण उद्या पाहूया. नमस्कार.